गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण या तासामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टीवर डिस्कशन करणार आहोत. 3 महत्त्वाच्या संकल्पना पाहणार आहोत. मागच्या तासाला आपण पुरवठा म्हणजे काय, पुरवठ्याचा सिद्धांत पाहिला. पुरवठ्याच्या सिद्धांताचं पुरवठा नियम पत्रक आणि आकृतीच्या साहाय्याने स्पष्टीकरण केलेलं आहे. या तासाला आपण ज्या 3 गोष्टी पाहणार आहोत त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? एक म्हणजे पुरवठ्यातील विचलन, व्हेरिएशन इन सप्लाय. पुरवठ्यातील विचलन, व्हेरिएशन्स इन सप्लाय. पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत पुरवठ्यातील विचलन. त्यानंतर पुरवठ्याच्या विचलनाचे 2 प्रकार पडतात. पुरवठ्यातील विचलन हे 2 प्रकारचं असतं. तर त्यामधला पहिला प्रकार आहे एक्सपान्शन ऑफ सप्लाय, पुरवठ्याचा विस्तार. पुरवठ्यातील विचलनाचा पहिला प्रकार आहे पुरवठ्याचा विस्तार, एक्सपान्शन्स ऑफ सप्लाय. आणि पुरवठ्यातील विचलनाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पुरवठ्यातील संकोच, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. म्हणजे पहा, आपण 3 गोष्टी कोणकोणत्या पाहणार आहोत? व्हेरिएशन्स इन सप्लाय, एक्सपान्शन ऑफ सप्लाय आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय. म्हणजे याला आपण मराठीमध्ये म्हणतो पुरवठ्यातील विचलन आणि त्याचे 2 प्रकार, पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्याचा संकोच. ह्या 3 संकल्पना आज आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आता आपण पाहूया व्हेरिएशन्स इन सप्लाय, पुरवठ्यातील विचलन. तर पुरवठ्यातील विचलन म्हणजे काय, त्याचा अर्थ सुरुवातीला समजावून घेऊ. पुरवठ्यातील विचलन, प्लीज पे अटेंशन. इतर परिस्थिती कायम असताना, इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे, वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे जर वस्तूच्या पुरवठ्यात वाढ होत असेल किंवा वस्तूच्या पुरवठ्यात घट होत असेल तर त्यालाच पुरवठ्यातील विचलन असे म्हणतात. किंवा इतर परिस्थिती स्थिर असताना, इतर परिस्थिती कायम असताना, इतर परिस्थितीत कोणताही बदल होत नसताना जर किमतीतील बदलामुळे पुरवठ्यात चढ उतार होत असतील तर त्याला पुरवठ्यातील विचलन असे म्हणतात. पहा, पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. पहिली गोष्ट आपण कोणती पाहत आहोत? व्हेरिएशन्स इन सप्लाय, पुरवठ्यातील विचलन. पुरवठ्यातील विचलन एका ओळीवर इतर परिस्थिती कायम असताना किमतीतील बदलामुळे जर पुरवठ्यात चढ उतार होत असतील तर त्याला पुरवठ्यातील विचलन असे म्हणतात. किंवा याला थोडं वेगळ्या शब्दात, इतर परिस्थिती स्थिर असताना
किमतीतील बदलामुळे जर पुरवठ्यात बदल होत असतील तर त्याला पुरवठ्यातील विचलन असे म्हणतात। आता पुरवठ्यातील विचलनाचे दोन प्रकार आहेत। पुरवठ्यातील विचलन म्हणजे काय आपल्या लक्षात आलं की इतर परिस्थिती कायम असताना किमतीतील बदलामुळे पुरवठ्यामध्ये जर चढ उतार होत असतील तर त्याला पुरवठ्यातील विचलन असे म्हणतात। म्हणजे इतर परिस्थिती कायम असते, किंमत बदलते आणि त्यामुळे पुरवठ्यामध्ये बदल होतात, अशा वेळी त्याला पुरवठ्यातील विचलन असे म्हणतात। आता याचे दोन प्रकार आहेत। एक पहिला प्रकार आहे पुरवठ्याचा विस्तार, एक्सपान्शन ऑफ सप्लाय, आणि दुसरा प्रकार आहे पुरवठ्यातील संकोच, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय। तर आता सुरुवातीला आपण पुरवठ्याचा विस्तार पाहू। पुरवठ्याचा विस्तार म्हणजे काय? तर इतर परिस्थिती कायम असताना किंमत वाढल्यामुळे, इतर परिस्थिती कायम असताना किमतीत वाढ झाल्यामुळे जर पुरवठ्यात वाढ होत असेल तर त्याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात। पहा, पुन्हा एकदा सांगतो, इतर परिस्थिती कायम, इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढल्यामुळे जर पुरवठ्यात वाढ होत असेल तर त्याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात, एक्सपान्शन ऑफ सप्लाय। इतर परिस्थिती कायम राहून किंमत वाढल्यामुळे पुरवठ्यात जर वाढ होत असेल तर त्याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात। हा पुरवठ्याचा विस्तार आपण आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करू शकतो, आणि पुरवठ्याचा विस्तार आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करीत असताना पुरवठ्याच्या विस्तारामध्ये पुरवठा त्याच पुरवठा वक्रावर वरच्या बाजूस सरकतो। पुरवठ्याच्या विस्तारामध्ये इतर परिस्थिती कायम असताना किंमत वाढल्यामुळे पुरवठा वाढत असेल तर त्याला पुरवठ्याचा विस्तार म्हणतात। हा पुरवठ्याचा विस्तार आपण आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केला तर पुरवठ्याच्या विस्तारामध्ये पुरवठा हा त्याच पुरवठा वक्रावर त्या ठिकाणी वरच्या बाजूला सरकतो। हे आपण आकृतीच्या साहाय्याने पाहूया। त्यासाठी आपण बोर्डवर आकृती क्रमांक 1 पाहूया। आकृती क्रमांक 1, पुरवठ्याचा विस्तार म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना किंमत वाढल्यामुळे जर पुरवठ्यात वाढ होत असेल तर त्याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात। आकृतीमध्ये आपण ओ वाय अक्षावर किंमत दर्शविली आहे आणि ओ एक्स अक्षावर पुरवठा नग दर्शविले आहे। ओ एक्स अक्षावर पुरवठा नग आणि ओ वाय अक्षावर किंमत दर्शविली। ओ पी एवढी किंमत असताना, ओ पी एवढी किंमत असताना ओ बी एवढा पुरवठा आहे। ओ पी ह्या किमतीला ओ बी हा पुरवठा आहे, हे आपण ए बिंदूने दर्शवू। ओपी किमतीला ओबी हा पुरवठा आहे, हे आपण ए बिंदूने दर्शवू। त्यानंतर पुरवठ्याच्या विस्तारामध्ये इतर परिस्थिती कायम असते, किंमत वाढते। किंमत पी पासून P1 पर्यंत वाढली। किंमत पी पासून P1 पर्यंत वाढल्यामुळे पुरवठा ओबी ऐवजी बी ते B1 एवढा वाढतो। पुरवठा पी ते P1 किंमत वाढल्यामुळे बी ते B1 हा पुरवठा वाढलेला आहे, हे आपण आकृतीमध्ये बी या बिंदूने दर्शविले आहे। बी या बिंदूने दर्शविले। किंमत OP1 पुरवठा OB1 हे आपण बी बिंदूने दर्शविले आणि हे दोन बिंदू जोडणारी एक रेषा काढली असताना आपल्याला यस हा पुरवठा वक्र मिळतो।
यस यस हा सप्लाय कर्व मिळतो. या ठिकाणी किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे, किंमत पी पासून P1 पर्यंत वाढल्यामुळे पुरवठा ए ते बी पर्यंत वाढला. ए ते बी पर्यंत वाढला आणि हा पुरवठा यस यस या एकाच पुरवठा वक्रावर डावीकडून उजवीकडे वर सरकलेला. म्हणून पुरवठ्याच्या विस्तारामध्ये पुरवठा हा त्याच पुरवठा वक्रावर वरच्या बाजूस सरकतो. हे ते या आकृतीमध्ये ए ते बी हा जो पुरवठा सरकलेला आहे, पुरवठा वाढलेला आहे, हाच त्या ठिकाणी ए ते बी हा पुरवठ्याचा विस्तार आहे. किंवा बी ते B1 हा पुरवठ्याचा विस्तार आहे. म्हणून एकाच पुरवठा वक्रावर पुरवठा हा ए बिंदूपासून बी बिंदूकडे सरकलेला आहे. यालाच त्या ठिकाणी पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात. थोडक्यात इतर परिस्थिती कायम असताना किमतीत वाढ झाल्यामुळे पुरवठ्यात जी वाढ होते त्याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात. आता आपण पुरवठ्यातील संकोच पाहू. पुरवठ्यातील संकोच आकृती क्रमांक 2 मध्ये आपण पुरवठ्यातील संकोच पाहणार आहोत. तर पुरवठ्यातील संकोच म्हणजे काय हे एकदा आपण लक्षात घेऊया. पुरवठ्यातील संकोच, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सप्लाय किंवा पुरवठ्याचा संकोच. इतर परिस्थिती कायम असताना, इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल होत नाही. इतर परिस्थिती कायम असताना किंमत घटल्यामुळे जर पुरवठ्यात घट होत असेल तर त्याला पुरवठ्याचा संकोच असे म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या आहे का, इतर परिस्थिती कायम असताना किमतीत घट झाल्यामुळे जर पुरवठ्यात घट होत असेल तर त्याला पुरवठ्याचा संकोच असे म्हणतात. पुरवठ्याचा संकोच हा त्याच पुरवठा वक्रावर खालच्या बाजूला सरकतो. पुरवठ्याचा विस्तार हा त्याच पुरवठा वक्रावर त्या ठिकाणी खालच्या बाजूला सरकत असतो. तर पुरवठ्यातील संकोच आपण आकृतीच्या साहाय्याने पाहूया. त्यासाठी आपण 2 नंबरची आकृती काढलेली आहे. त्यामध्ये आपण पुरवठ्यातील संकोच दर्शविलेला आहे. आकृती काढण्यासाठी आपण आकृतीमध्ये OX अक्षावर पुरवठा नग घेतलेला आहे. OX अक्षावर पुरवठा नग आणि OY अक्षावर किंमत दर्शविली आहे. सुरुवातीला OP ह्या किमतीला OB एवढी मागणी आहे हे आपण ए बिंदूने दर्शविला. OP किमतीला OB मागणी आहे हे आपण ए बिंदूने दर्शविले. त्यानंतर इतर परिस्थिती कायम असताना किमतीमध्ये घट झाल्यामुळे, किंमत P पासून P1 पर्यंत कमी झाल्यामुळे पुरवठा हा B पासून B1 पर्यंत कमी होतो. किंमत P पासून P1 पर्यंत कमी झाल्यामुळे पुरवठा B पासून B1 पर्यंत कमी होतो. हे आपण आकृतीमध्ये B बिंदूने दर्शविलेला आहे. P1 किमतीला B1 पुरवठा हे आपण B बिंदूने दर्शविले आणि A आणि B बिंदू जोडणारी एक रेषा काढलेली आहे. आपल्याला यस हा पुरवठा वक्र मिळालेला आहे. यस हा पुरवठा वक्र. या ठिकाणी पुरवठ्यातील संकोच त्याच पुरवठा वक्रावर खालच्या बाजूने सरकलेला आहे. इतर परिस्थिती कायम असताना किंमत घटल्यामुळे पुरवठा घटला त्याला आपण पुरवठ्यातील संकोच म्हणतो आणि हा पुरवठ्यातील संकोच आकृतीमध्ये ए पासून बी पर्यंत सरकलेला आहे, परंतु तो एकाच पुरवठा वक्रावर आहे यस या, आणि त्यामुळे ए ते बी या दिशेने जे पुरवठ्याचं सरकणं आहे, बदलणं आहे, त्यालाच पुरवठ्यातील संकोच असे म्हणतात. किंवा बी पासून B1 पर्यंत पुरवठा जो घटलेला आहे त्यालाच त्या ठिकाणी पुरवठ्यातील संकोच असे म्हणतात. किंवा ए बी
हा पुरवठ्याचा संकोच आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या या तासाला 3 संकल्पना पाहिलेल्या आहेत. एक म्हणजे पुरवठ्यातील विचलन. पुन्हा एकदा पुरवठ्यातील विचलन म्हणजे काय? इतर परिस्थिती कायम असताना किंमत बदलल्यामुळे जर पुरवठ्यात चढ उतार होत असतील तर त्याला पुरवठ्यातील विचलन असते. आणि या विचलनाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे पुरवठ्याचा विस्तार आणि दुसरा म्हणजे पुरवठ्याचा संकोच. तर पुरवठ्याचा संकोच किंवा पुरवठ्याचा विस्तार हे पुरवठ्यातील विचलनाचे 2 प्रकार आहेत. पुरवठ्याचा विस्तार म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना किंमत वाढल्यामुळे पुरवठ्यात जी वाढ होते त्याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात. आणि यामुळे पुरवठ्याचा संकोच, इतर परिस्थिती कायम असताना किंमत घटल्यामुळे जी पुरवठ्यात घट होते त्याला पुरवठ्यातील संकोच असे म्हणतात. तर हे पुरवठ्यातील विचलन, पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील संकोच हे आपण आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केलेले आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.